भावाला सोलो ट्रेक करायचा होता. सोलो ट्रेक काही कारणास्तव मी सोलो काळजात त्याच्या हे. नमस्कार मित्रांनो, सो मी महेंद्र, तुमचं स्वागत आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत कॅम्पिंगसाठी. प्लॅन केला होता अविने आणि साईदीपने. तर आमच्या दुपारची तर एकची ट्रेन आहे, जाणार आम्ही कर्जतला. तिथं जाणार आम्ही आमच्या स्पॉटवरती. सो हाय लॉंग रूट, बट कॅम्पिंगचा आम्ही एक नवीन अनुभव घेणार आहे, ते पण एका मंदिरामध्ये. आता आपण साईची आणि अविची वाट बघतोय, ते गाडी आपण निघूया. ओके, चल. चला रे भाई, फर्स्ट टाइम कॅम्पिंगला चाललो. आय डोंट नो कसं होणार आहे, काय होणार आहे. सेकंड टाइम भाऊ आपली. सॉरी, सेकंड टाइम. आपण फर्स्ट टाइम कोकणकडे केली होती. नाही तसं नाही, बट ह्यावेळी विदाउट गाईड, विदाउट सगळं आम्ही चाललोय. ऑटोमॅटिकली अनप्लॅन प्लॅन आहे. काही प्लॅन केलेलं नाही आम्ही यावेळेला, बिकॉज ऑफ अवी. देखते कैसा होता है. टेंट ला आपला टेंट आहे आणि देखते क्या होता है. व्हॉट्स प्लॅन. फर्स्ट ज्योतिर्लिंग आहे माझे. आता मी रिसेंटली गावी गेलेलो, तेव्हा मी ठरवलेलं म्हणजे रामेश्वर पासून सुरुवात करायची, पण मी ज्योतिबाला गेलो, तिथेच मला रामेश्वरचं दर्शन झालं. सो अभी हम कर सकते ज्योतिर्लिंग यात्रा. फर्स्ट ज्योतिर्लिंग भीमाशंकर. लेट्स गो. सो यावेळी आपले एक ट्रेक लीडर आहेत अविश शेठ. सगळ्यात प्लॅन अविने केलेला यावेळेचा. सोलो ट्रेक भावाला सोलो ट्रेक करायचा होता. सोलो ट्रेक काही कारणास्तव मी सोलो काळजात त्याच्या हे नव्हतं, सो त्यामुळे आम्हाला रिक्षा फुल करून ठेवले, काय उपयोग नाही केला. ठीक आहे, तयारी आपली कर्जत स्टेशनची. ट्रेन गेली पहिला. चोरी करून चोर दूर पळतो, संशयाने गरीबाला मार मिळतो. अभि लाज घेती त्यांना आळा घालशील का. सुकुट धावशील का. इथं स्कॅन करा, मला पैसे पाठवा. पैसा तो अन्यायाचा घरी भरतो. कसली भारी दिसते रे, कसली भारी आहे राव. भावा जिंकलाय भावा. अभि आपली सोय झाली. एक नंबर. जिंकलाय राजूला जिंकलाय. आता पोहोचलो कर्जत स्टेशनला. तर जाणार आपण रिक्षाने. आपल्या इथे काकाकडे बोलवलेलं आहे. काकांना आता फोन केलेला. काका तर कुठे आहेत? 5 मिनिटात संतोष वाईनच्या इथे. संतोष वाईन स्टॉप आपला. नाईट सोय आहे. कुठली किती अगरबत्ती साधी पिणार. आपण आता शॉपिंग सुद्धा केलेली आहे. खाऊ घेतला आहे, पेस्ट कंट्रोल, टूथपेस्ट आणि अगरबत्तीचा बॉक्स. आता आपण आपल्या रिक्षाची वाट बघूया. आता आपल्या रिक्षा भेटलेली आहे. त्या काकांच्या आले आहेत रिक्षामध्ये. काका आपल्या आले आहेत रिक्षा घेऊन. आता फायनली कामाला आली. हां, मग खांडसमध्ये भेटूया. आता वाजले किती? 2:30 वाजलेत ना. प्लॅन याच्यामुळे झाला 3 वाजलेत. 4 भाई. इथे कसं बोलतो आपण खांडसपर्यंत? 4. ठीक आहे. काकांना परत पोरांना पण घ्यायला यायचं आहे. ठीक आहे चला. आई मस्त वाईब आहे भाऊ, एक नंबर वाईब आहे. पाऊस पडतो आणि दोसच्या धारा बेभान वारा
बिजलीची नक्षी अंबरा. मी तर जस्ट एक चालू झाला आमचा वाया शिडी सॉरी वाया गणेशघाट मार्गे सदरकडून. कारण की आणि आता पावसाळा जस्ट पाऊस चालू झाला. म्हणजे आम्ही जस्ट उतरलो रिक्षामधून आणि पाऊस चालू झाला. काय क्वेश्चन आहे. आणि आता आम्हाला लवकर लवकर वरती पोचायला लागणार आहे. आणि काळोख होत आला आहे. आम्ही अजून खाली बेसलच आहे. आपल्याला पहिला बोट दिसलेला आहे. धन्यवाद. आणि पाय उचलावे उचलावे. ऊन पाऊस आहे भाई. आणि इथे बाईक पण लागलेले आहेत बऱ्याचशा. बहुतेक बरेचसे मंदिर वरती गेलेले आहेत. ती आता खालती येणार आहेत आणि आम्ही आता वर जाणार आहेत. आणि इथून आम्हाला जायचं संपूर्ण असं फिरत फिरत त्या डोंगराच्या पलीकडे. स्वतः पण आलोय गणेश मंदिराजवळ. तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे डायरेक्ट भीमाशंकरला. सो मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक लेफ्ट टर्न दिसतो. जातो एक भीमाशंकरच्या रूटला. आणि तिथे बोर्ड लावलेला आहे. तिथून ना सर्व सगळ्यात ते बेस्ट पडतं. म्हणजे हे पण ठीक आहे, इथून सर्व जॉईंटच जातं शिड्या. पण ना पावसाळ्यात यायचं म्हटलं ना तर झाडं बिडं पडलेले असतात. त्यामुळे तर तुम्हाला रस्ता भेटण्याला मुश्किल आहे. काय नाही. सो त्याची काळजी घेत आलं तेव्हा नंतर पुढे वाट ही सरळ आहे. अमृत सभी में बांट के प्याला विष का तूने खुद पिया. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा लोकनाथ शंभू हे शिवाय शंकरा. मित्रांनो इथे तुम्ही जर पुढे आलात तर आपल्या पुढे दोन वाटा दिसतात. एक गेल्या त्या साईडला आणि एक गेल्यावरती. तर आपल्या ते ह्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत. आता लावलेले इथून जायचं वरती. तिथे लावलेलं आहे तिथे लावलेलं आहे. तर तुमची मिस्टेक होऊ नये म्हणून आपण याचं एक स्टेट वरच्या रूटला. चला
बघा काळोख झालाय बाबा. सो मिस्टर रवी कसं वाटतं नाईट ट्रेक करून? ॲक्च्युली हा माझा म्हणजे आधी मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे रतनगडला. सुधागड नाही रतनगडला. ओके. सुधागडला आम्ही 19 फेब्रुवारीला गेलेलो. हां महाराजांच्या जयंतीला. हां तेव्हा तिथे रायगड या संघाने मी कार्यक्रम ठेवलेला गेलेलो. आणि हा माझा दुसरा ट्रेक आहे. काशी लागला. येस वी डिड इट. डिड इट म्हणजे धुके झालं चलत रे. फक्त पायात आता दाखवू शकतो मित्रांनो. चेहऱ्यावरचं दाखवलं तर खालचं काय दिसणार नाही. बिकॉज आम्ही फ्लॅश लाईट नाही आणली. सॉरी लाईट नाही आणली, बॅटरी नाही आणली. हे असं ट्रेक करणे. सो दिस इज द बेस्ट एक्सपिरियन्स. बिकॉज ना हा धुके बघा ना किती काय काय बघितलं ह्या ट्रेकिंगमध्ये मी. तिकडे पण वाट गेले. हे बघ ना भीमाशंकर मार्ग सर्व सर्व हे दिसतं का मला भाई. आता हे धुके पुढचं काय दिसत नाही. कंपाऊंड आहे. कंपाऊंडच्या बाजूने जायचं असतं एवढंच माहिती आहे मला. सो हम जा रहे हैं. काय ते यार 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 फायनली वी डिड इट बिकॉज ऑफ दिस ट्रायो. मिस्टर अवी, मिस्टर राजू, अवी ब्रो, फायनली वी डिड इट. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी बिकॉज ऑफ ना खूप 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 हॅपी आहे मी. काय सांगू आम्हाला किती काय काय बघितलं. एक काय भाई मी स्वर्गात आलोय. हे बघा ना कसलं भारी आहे. सर्वत्र धुके आणि तिथं आपलं शिवलिंग आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि मी नाही एक्सप्लेन करू शकत एवढा भारी ट्रेक केलाय. पाऊस ऊन सगळं काय काय एक्सपिरियन्स केलं. आणि नाईट ट्रेक झाला आमचा. म्हणजे आता 7 वाजता वाजलेत पण काळोख बघा एवढा झाला. 5:30 पासूनच 5:30 वाजल्यापासून आम्ही नाईट ट्रेक करतोय. हळूहळू रस्ता शोधत येतोय. इट्स माय फर्स्ट ज्योतिर्लिंग अँड लव यू यार. कसलं भारी वातावरण झालंय यार. खूप भारी वाटतंय स्वर्गात आल्यावर का. चला आता जेवणाची आणि राहायची सोय बघूया. टेंट लावायचं आम्हाला. टेंट आणलं एवढी मेहनत केली भावान तुमच्या. राजूला बघ तिकडं बाई झालं. झोपायची सोय झाली. लावा ताकद नाद करायचा नाही. झोपायची सोय झालेली आहे. झोपला बिचारा आपल्या जिनं. हा आता तिथं फक्त जवळ पुढे वाट बोलले. फायनली झोपायची सोय झाली. फायनली आपल्याला झोपायची सोय देवीच्या मंदिरात आपली झोपायची सोय झाली. 300 रुपये म्हणजे तुम्ही जर इकडे येत असाल तर हे बेस्ट मंदिर आहे काकायला आपल्या तिकडे. फुल पद्धतीमध्ये 300 रुपयेमध्ये सोय होते. आपल्याला इथे टेंट लावणार आहे. त्याला मला त्याची झोपायची घाई लागली. चला टेंट लावा. टाइम तर चालू करता नाही. तर मित्रांनो मी आता मंदिरात थांबलो. इकडे भीमाशंकर मंदिरासमोरच एक मंदिर आहे. सो तुम्ही जर येत असाल ना तर हा बेस्ट आहे. बेस्ट म्हणजे एकदम बेस्ट आहे. हे बघा ना मंदिराच्या समोरच मंदिरामध्येच आम्ही हा टेंट लावला. इकडे सकाळ सकाळी मॉर्निंगला फुल पद्धतशीर देवीचं दर्शन. हां कळमजाई देवी. सो बेस्ट असे आहे. इथे 100 रुपये घेतात पर पर्सन. पण ते म्हणजे राहण्याचे पैसे नसतात. ते देवीची पावती म्हणून घेतली जाते. ते म्हणजे तेच मंदिरासाठीच यूज करणार. बाकी काय नाही. बाकी आपला टेंट सजला आहे. आणि आता फक्त झोपायची कमी आहे. मित्रांनो थंडी कशी थंडी वाजते का? आता नाही वाजते पण नंतर वाजते. नाही मला वाटत नाही आपण टेंटमध्ये झोपूया. सॉरी मंदिराच्या पूर्ण एकदम कव्हरिंगमध्ये आहे. सो त्यामध्ये जो हा हवा यायचा चान्स खाली होता. म्हणून तर ना म्हणून वरती यायचा प्लॅन ठरवला. विश्वास आहे की सगळं झालं तर रूम बिम पद्धतशीर राहिला. एवढं आपलं सगळं भारी ट्रेक झालं. सॉरी हा मंदिरात आपण मस्त वगैरे राहिलोय. कळवणचं माता मंदिर आहे हे समोर. इथे आम्ही स्टेल आहे आज. हे मंदिर आहे आणि इथे आम्ही थांबलोय. इथे पर पर्सन 100 रुपये घेतले. बट विश्वास आहे की हे 100 रुपये ना वर्थ इट आहेत. बिकॉज ना ते मंदिरासाठीच यूज करणार. आणि
आम्ही इथं वरती फर्स्ट फ्लोअरला राहणार आहे आणि ते त्याची पावती पण पाडतात बिकॉज ना ते मंदिराचाच यूजसाठी यूज करणार आहेत. त्यामुळे जर मी सजेस्ट करेल की तुम्ही येत आहे तर इकडेच राहा. आजचा दिवस एवढा भारी होता ना, म्हणजे ते ट्रेक, नाईट ट्रेक, पाऊस, ऊन सगळं एक्सप्लोर करायला इंद्रधनुष्य बघितला. A to Z एक्सप्लोर केलं. पकड छत्री 1 मिनिट. A to Z म्हणजे A to Z एक्सप्लोर करायला. तर इट्स टाइम टू स्लीप आणि सकाळी आपण अर्ली मॉर्निंग उठून दर्शन घेणार आहे. त्या ब्लॉगमध्ये समोरचं गौमाता, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम सगळं भेटेल तुम्हाला. पण हा ब्लॉग सध्या एकदा सांगतो. सकाळी दर्शन आपण त्या ब्लॉगमध्ये करूया. काही म्हणजे अक्का विचार करा पक्का. टाटा बाबा.